म्हातारीची तरुण मुलगी. आता 5 मिनिटापूर्वी देवळात जातो तर सगळीकडे लख्ख प्रकाश. पल्ल्याडच्या डोंगराचा रंग तांबूस काळपट. अन हे उन्हाच्या चट्टेच्या चट्टे. अन एवढ्यातल्या एवढ्यात म्हणजे दर्शन करून घंटी बडवून बाहेर येतो तोवर अंधाराला लागलेलं. म्हणजे गंमतच आहे. आपण पायऱ्यांवर बसतो. उगाच काही कामधंदा नाही. आता घरीच जायचंय मग घाई कशाची म्हणून बसतो. इकडे तिकडे बघतच. कधी काय गंमत नजरेला पडते ते बघावं. काहीच नाही तर तिथल्या पोखरणीची शेवाळलेली हिरवी भिंत दिसते ती बघावी. अधिकाधिक काळी घट्ट होत जाताना. असा मी बसलेला तर समोरून कोणीतरी येतंय. एक पासोटी पांघरलेला बुवा. कितीतरी वेळ तो आपला येतोच आहे. पायानं चालवत नसल्यागत. आणि नसणारच चालवत त्याच्यानं. केवढं वय झालंय. 90च्या घरातलं असेल. सगळं अंग थरथरतंय. मान लटलट कापते. तो येतो तसं तसं अधिकच अंधारून येतंय. म्हणून मला नीट दिसत नाही तो बुवा. फक्त ते हळूहळू चालणं आणि लटलट कापणं तेवढंच. आला जवळ. बापरे, इतकं म्हातारं माणूस आपण कधी पाहिलं नाही. शरीराची नुसती चाळण झालेली, चामडीच्या झोळ्या झालेल्या, हातपाय काड्यांसारखे. त्यावर शिरांची जाळी, पांढऱ्या दाढीचं जंगल चेहऱ्यावर गुंतलेलं, केस निम्मे गळून गेलेले, उरलेल्यांच्या जटा झालेल्या, डोळे पिचपिच बघतायत. काय दिसतं त्यातून कोण जाणे. काठी टेकत टेकत म्हातारा कष्टानं एक एक पाऊल टाकतो. मध्येच काठी घसरते अन तो धुळीत पडतो. आपल्याला दया येते. आपण जाऊन उठवतो त्याला. तो तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत उठतो. जास्त आठवत नाही त्याच्यानं. तो तिथंच पायरीवर टेकतो. आता चांगलंच अंधारून आलेलं. माझ्याजवळ कंदील असतोच. कारण आपण काय गप्पा मारीत बसलो की बसलो. कधी घरी परतो याचा नेम नाही. कंदील पेटवून आपण बसून राहतो. पोखरण आता पूर्णच काळोखी झालेली. भक्त मंडळी देखील दर्शन करून घरी परत गेलेली. देवळात नगारा वाजत असलेला धरघम धरघम करून. म्हातारा तसाच पायरीवर बसून राहिलेला, अंगाचं मुटकुळ करून. मी म्हणतो हा मेला बिला की काय. हाक मारतो. म्हातार बाबा. तो हो की चू नाही करत. फक्त पासोडी अधिकच गच्च पांघरून घेतो. त्या अर्थी जिवंत असावा. म्हातार बाबा. काहीतरी खायला असेल तर दे. देव तुझं. माझ्याकडे काय असणार खायला. फक्त प्रसादाचे डाळे मुरमुरे असतात. ते मी काढून देतो. दया येते. बिचारा कुठून पोटापुरतं मिळवणार या असल्या अवस्थेत. हातातलं सरळ तोंडात गेलं तरी पुरवलं. कुठला हा. कोण पोरबाळही नाही याला. घर सोडून आला. कसं सोडलं असेल याच्या माणसांनी. मी त्याला आणखी 10 पैशांची दया दाखवतो. कुठं जाणार तू. गावात. म्हातारा थरथरत विचारतो. कुठे जाणार. मघापासून विचार चाललाय. आज घरीच जाऊ नये. गावाकडं जावं. नव्या आळीत नवा माल आलाय म्हणून ऐकलं. कधीपासून जावं म्हणतोय रात्री झोपायला. तिथल्याच माडीवर. आपण खुल्लम खुल्ला सांगून टाकतो म्हाताऱ्याला. लाजाय बिजायचं काम नाही. तो कोण आपला. आणि आपल्यासारख्या तरण्याबाण जवानानं नाही करायचे शौक तर कोणी करायचे. बरं भिडेपोटी सांगून टाकलं याला की घरीच जाणार आहे तर हे झेंगट सोबत घरी सुद्धा येईल. माडीवर जाणार. म्हातारा विचारतो. हो. का ते. मीही विचारतो. काही वेळ म्हातारा गप्पच राहतो. मी पण लक्ष देत नाही. कंदील उचलून चालू लागतो इतक्यातच. गोष्ट ऐकायची. म्हातारा विचारतो. कंदिलाचा प्रकाश त्याच्या तोंडावर पसरलेला. त्यात तो जीर्ण चेहरा अगदी दगडात खोदल्यासारखा दिसतो. गोष्ट म्हटल्यावर मी खाली बसतो. भटजीच्या पोराला पाठवून म्हाताऱ्यासाठी डाळे मुरमुरे मागवतो. म्हातारा थपकत थपकत आणि थांबत थांबत गोष्ट सांगू लागतो. हे तिघे असेच संध्याकाळच्या वेळेस त्या गावात पोहोचले. तिघांना पहिल्यांदा काय झालं असेल तर एक खानावळ गाठली. तिघांपैकी जाड्या होता. त्याचं नाव महेश्वर. जाड्या म्हणजे अगदी फार सुटलेला होता अशातला भाग नाही. तसे तिघेही अंगापिंडानं मजबूत आणि ऐन जवानीतले होते. पण हा थोडा अंगानं सैल होता एवढंच. अंगानं होता तसाच जिभेनेही. एकसारखी त्याची बडबड चालू असायची. बोलताना गंमत करायचा. त्यामुळे कुणाला कंटाळा येत नसे.
पण त्याच्या जिभेला खळ नव्हता एवढं खरं. दुसरा होता तो थोडा लंबू. त्याचं नाव वेणुमाधव. त्याच्यात सांगण्यासारखं विशेष काहीच नव्हतं. दुसऱ्या दोघांसारखा तोही तब्येतीनं चांगला होता, रूपानं देखणा होता, उंचीमुळे जरा अधिक डोळ्यात भरणारा होता. तिसरा होता तो मात्र जरा वेगळा, स्वभावाने शांत, बोले कमी आणि विचारपूर्वक. त्याचं नाव होतं विद्याधर. जाड्या महेश्वराच्या बोलण्यात त्यालाही मोज वाटत नसे असं काही नाही, पण तो इतर दोघांसारखा गडागडा हसत नसे. उगाच एखादी रेषा चेहऱ्यावरून इकडून तिकडून व्हायची एवढंच. इतर वेळेस त्याचा चेहरा गंभीरच असे. तसे तिघांचेही स्वभाव साधारण एकसारखेच होते, कारण तिघांचीही परिस्थिती साधारण एकसारखीच होती. तिघांचंही वय तरुण होतं. काय 1-2 वर्षाचा फरक असेल तेवढाच. दोघेही दिसण्यात गुलजार. तिघांच्याही हातात भरपूर पैसा खेळत होता. तिघेही भलतेच हौशी. तिघांचीही व्यसनं सारखीच. मुख्य म्हणजे तिघांनाही बायकांच्यात भलताच इंटरेस्ट होता. मन वाटेल तेव्हा तो आपला कामधंदा बाजूला ठेवून मन मानेल त्या गावी फेरफटका मारून यायचे. वाटेत भरपूर खायचं प्यायचं. मुख्य म्हणजे त्या गावात जो काही तरणा माल मिळेल त्याच्याची इश्कबाजी करायची. आपल्या रात्रीचं चटकदार वर्णन ऐकून एकमेकांना मिटक्या मारत गोष्टी सांगायच्या. तेव्हा खानावळीत आल्याबरोबर तिघांचीही गावची चर्चा सुरू झाली. आधी महेश्वरनं खानावळीच्या गलिच्छपणावरून भरपूर विनोद केले आणि भरपूर शिव्याही दिल्या. या तिघांचे बलदंड अवतार पाहून मालकानं तिकडं लक्ष नसल्यासारखं दाखवलं. शिव्या दिला तर हीच मंडळी लठ्ठात लठ्ठ बिल करणार, हीच त्यांची खात्री. तेव्हा तो अधूनमधून लक्ष देत मधूनच दात विचकत आपलं काम करत राहिला. वेणुमाधवनं पोराला बोलवलं. आधी 2-4 शिव्या हसडल्या आणि मग विचारलं, इथं प्यायला काय मिळेल? प्रथम पोरानं काही मिळणार नाही असंच सांगितलं. मग त्या तिघांनी दिलेल्या शिवा, वाचलेली मद्य प्रकारांची नामावळी ऐकून घेतली आणि अखेरीस एक हातभट्टीची बाटली कुठूनशी आणून हजर केली. पाठोपाठ मटणाचा लाल रस्सा आणि पाव आले. कांद्याच्या बशा आल्या. आता तिघेही रंगात आले. बडबड करीत खाऊ पिऊ लागले. मग अर्थात विषय निघालाच, तो पलीकडच्या सुखाचा. खानावळीत फारशी माणसं नव्हतीच. 1-2 जण खात बसले होते, पण जेवणाची वेळ अजून झाली नव्हती. जे काय 2-4 बसले त्यांना अजिबात भीडभाड न बाळगता महेश्वरनं जागेवरूनच ओरडून नाकपुटीवर बोट आपटीत मालकाला विचारलं, काय हो, तुमच्या गावात काय व्यवस्था? मालकांनी सुरुवातीला हे थट्टेवारी नेलं आणि तो गल्ला खुळखुळावीत राहिले. पण डोक्यात हातभट्टी चढलेले ते तिघेही जण मोठमोठ्याने आरडाओरडा करून तोच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत राहिले. मालकाला काय उत्तर द्यावं ते समजेना. पण एवढ्या खानावळीच्या एका कोपऱ्यात बसलेलं एक काटकुळ गिराईक उठलं आणि या मंडळींच्या टेबलाशी येऊन बसलं. त्या माणसाच्या अंगात मळकट राखी बुशकोट आणि पॅन्ट होती. वय फारसं नसावं. शरीर चिपाडासारखं झालं. गालफडं भसली होती. केस भुरभुरीत विस्कटलेले. डोळ्यात मात्र एक तिखट चमक होती. नजर इकडे तिकडे भिरभिरत होती. तो येऊन बसताच त्या तिघांनी नशेतच त्याचं स्वागत केलं. त्याच्या खाण्याचा पिण्याचा आग्रह चालवला. पोऱ्याला सांगून त्याच्यासाठी मटण प्लेट मागवली. तोही अधाशासारखा तुटून पडला. वेणुमाधवनं आपल्या उगाच उष्ट्यात ग्लासात त्याला दारू ओतून दिली. त्या फाटक्या माणसानं ग्लासातला एक मोठा जळजळीत घोट घेतला आणि डोळे मिचकावीत विचारलं, तुम्हाला पत्ते पाहिजेत? तशी महेश्वरनं त्याला मिठीच मारली आणि म्हणाला, वा दोस्त वा, तू म्हणजे आमच्या हाकेला परमेश्वरासारखा धावलास. बोल, तुझं कमिशन काय असेल ते देऊन टाकू आम्ही. पैशांचा प्रश्नच नाही. हो, पण माल मात्र एकदम कडक हवा, वेणुमाधवने सुचवलं. उगाच लेचापेचा चालणार नाही. आमच्याकडे बघतोयस ना, रात्रभराची गॅरंटी हवी. विद्याधर फक्त एकच वाक्य म्हणाला, दिसायला मध्यम चालतील, पण निरोगी हव्यात. या काटकुळ्या माणसानं तिघांनाही शांत केलं. ग्लास रिकामा करून परत भरला आणि म्हणाला, अगदी तुमच्या जोगता माल आहे साहेब. या गावंड्या गावात त्याची काय किंमत आहे कुणाला, आणि असली तरी परवडणार कशी?
तुमच्यासारखं शहरी माणूस येणार वर्षातून एखाद दुसऱ्या वेळी. तेव्हाच त्यांची रात्र उजाडायची. तुमच्यासाठी थांबल्या आहेत म्हणा ना त्या, अगदी कोऱ्याच्या कोऱ्या. असं म्हणून त्यानं 4-6 पत्ते दिले. त्या पोरींची वर्णन केली. आणि मंडळीच्या तोंडाला पुरतं पाणी सुटल्याची खात्री झाली तेव्हाच त्यांचे भाव सांगितले. आपलं कमिशनही सांगितलं. एव्हाना मंडळी भलतीच मजेत आली होती. दुसरी बाटलीही संपून गेली. तेव्हा पैशाची घासाघीस करण्याच्या मनस्थितीत कोणीच नव्हतं. ती काही काळजी करू नकोस बघ. महेश्वर पुन्हा बजावीत राहिला. आम्ही सगळ्यांना खुश करून टाकू. त्यांना आणि तुला सुद्धा. वाटलंय काय? आणखी एक स्पेशल चीज आहे बघा. फाटका गृहस्थ अधिकच हुशारून म्हणाला. स्पेशल चीज? भाव बोल. महेश्वर एकदम ओरडला. वेणुमाधवनं त्याला साथ दिली. भाव आपल्याला ठाऊक नाही, कारण आपण तिकडे कधी गेलोच नाही. पण ऐकलं आहे की पोरगी मोठी खूपसुरत आहे. अगदी रंभा मेनकेला मागं टाकेल असलं रूप आहे. नुसतं रूपच नाही, माणसाला पागल करण्याची हुशारी आहे तिच्यात. रात्र कशी गेली ते कळायचं सुद्धा नाही. सगळे थक्क होऊन ऐकत होते. ओठावरून जिभा फिरवत होते. शरीर तापली होती आणि डोळेही चमकू लागले. हे आपण तुला विशेष इंटरेस्ट म्हणून सांगितलं, राखाडी बुशकोट म्हणाला. पण तुम्ही तिच्याकडे जा असं आपण सांगणार नाही. का? विद्याधरनं विचारलं. का ते पण सांगता येणार नाही. फारच विचित्र कारण आहे. विचित्र? हो, फारच विचित्र. तो काटकुळा माणूस म्हणाला आणि गप्पच बसून राहिला. क्षणभर खानावळीत विचित्र शांतता पसरली. बाहेर संध्याकाळही उलटून गेलेली. सारं शांत शांत होऊ लागलं. असं एवढं काय आहे पण? शेवटी विद्याधरने विचारलंच. खरं सांगू, काय आहे ते मला देखील ठाऊक नाही. पण लोक बोलतात की तसलं काहीतरी आहे. पलीकडचं. गावाबाहेर डोंगराच्या पायथ्याशी ते घर आहे. रात्री दिवा दिसतो तिथला. माणसं फार नाही त्या घरात. ही सुंदर मुलगी आणि तिची म्हातारी आई. आणि एखाद दुसरा गडीबिडी असेल, बस एवढंच. पण ती माणसं इथे लोकात मिसळत नाही अजिबात. म्हणून सगळ्यांना वाटतं की त्या घरात काहीतरी विचित्र आहे. कुणी तिकडे जातही नाही. पण रात्री कुणी कुणी त्या सुंदर मुलीला खिडकीत उभं असलेलं पाहिलंय. असलं सौंदर्य पृथ्वीवरच नाही म्हणतात. पण तिकडे काहीतरी भयंकर आहे खास. शहाणे असाल तर जाऊ नका. तिघेही खो खो हसत सुटलो. महेश्वरनं तर तिथल्या तिथे आपण आज रात्री त्या घरात जाणार असा निश्चय जाहीर केला. त्याच्या जाडजूड शरीरात हातभट्टी सगळीकडे इतकी मस्त पसरली होती की आता त्याला कशाची भीती वाटत नव्हती. परवाही नव्हती. त्याला फक्त एकच दिसत होतं, त्या विलक्षण घरातल्या त्या रूपवतीचं शरीर. विद्याधरनं आपणहून सांगून टाकलं की आपण तिसऱ्या दिवशी जाऊ. वेणुमाधव दुसऱ्या दिवशी जायला तयार झाला. तिघांनीही त्या फाटक्या माणसाला सांगितलं, 1-2 दिवसात तुम्ही भेटा आम्हाला. मग लोकांनी ओवाळून टाकलेल्या त्या जागेत जाऊन देखील आम्ही बहाद्दर लोक जिवंत परत आल्याचं तुम्हालाही दिसेल. त्या माणसानं थोडे पैसे आगाऊ घेतले आणि त्या तिघांची राहण्याची व्यवस्था केली. त्यांचं जे काही थोडंफार सामान होतं तेही तिथं नेऊन टाकलं. तिघेही टॉर्च घेऊन बाहेर पडले. सकाळी आज खानावळीत भेटून चहा घेऊन मग राहायच्या ठिकाणी परतायचं असं ठरवून. महेश्वर आपलं किंचित झोकाणणारं शरीर सावरीत सावरीत काळोखातून चालू लागला. वेणुमाधवनी विद्याधर दोघेही सिगरेट ओढीत एका झाडाखाली उभे राहिले. वेणुमाधव म्हणाला, विद्या जाड्या गेलाय खरा, पण धडपण याला म्हणजे मिळवलं. न यायला काय झालं? त्याला कोण खातंय? तसं नाही रे, पण आपल्याला साला भीती वाटते. भलतंच काय असलं मग? तो फाटक्या काय म्हणत होता ऐकलंस ना? पण खरं काय आहे ते काहीच नाही माहीत आपल्याला आणि सांगताही येत नाही. अरे असून असून काय असेल? ते घर झपाटलेलं बिपाटलेलं असेल. कुठं कसले आवाज ऐकू येत असतील, नाहीतर कोणतरी रडत असेल. आपला जाड्या काही लक्ष देणार आहे तिकडे. आधीच त्याला जाम चढलेली आहे. सूममध्ये आपलं काम करील, झोपून जाईल. बघूया. पण उद्या तो परत येईपर्यंत आपल्या काही जीवात जीव नाही. एवढं बोलून दोघे 2 पत्त्यावर निघून गेले. इकडे महेश्वर काळोखातून डुलत डुलत आला. बाहेर थंडी होती.
पण अंगात हातभट्टीची जोरदार ऊब असल्यामुळे त्याला ती बिलकुल जाणवली नाही. पाय जमिनीवर उचलले जात आहेत असं वाटत होतं. स्वतःच्या तालात मजेत चालत तो डोंगराच्या पायथ्याशी आला. पाठीमध्ये काळा कभिंद डोंगर उंच चढत गेलेला आणि त्याच्या सुरुवातीला हे माडीवालं चिमुकलं घर. पत्ता शोधण्याचा प्रश्नच नव्हता. आजूबाजूला दुसरं घरच नव्हतं. बाकी सगळ्या गुडूबंधारात या घराच्या माडीवर एकच दिवा लुकलुकत होता. त्यामुळे ते लांबूनच दिसण्यात येत होतं. महेश्वरनं दरवाजा ठोठावला. काही उत्तर आलं नाही. पुन्हा ठोठावला. काही क्षणांनी दार उघडलं. एका झक्क म्हातारीनं. तिच्या हातातल्या कंदिलाच्या उजेडात तिचं जीर्णशीर्ण झालेलं ते विद्रूप शरीर पाहून महेश्वर क्षणभर दचकला. मग स्वतःला सावरत म्हणाला, रात्री मुक्कामाला आलोय. म्हातारी थरथर कापत म्हणाली, या, आत या. आत गेल्याबरोबर महेश्वर इकडे तिकडे पाहायला लागला. नशेने भरलेला त्याच्या डोक्यात काही हिशेब पक्के होते. या घरात काहीतरी विचित्र आहे आणि ते आपल्या नजरेला पडणार आहे यात त्याने मनाची तयारी करून घेतली. महेश्वर गमत्या होता पण भित्रा बिलकुल नव्हता. असता तर तो आपणहून पहिल्या रात्री इथे यायला तयारच झाला नसता. सोबतीशिवाय इथवर आलाच नसता. आपल्याला विलक्षण काहीतरी प्रकार पाहायला मिळेल आणि तो दुसऱ्या दिवशी तिखट मीठ लावून सोबत्यांना सांगता येईल अशी त्याला आशा होती. पण प्रत्यक्षात मात्र त्याला काहीच विचित्र दिसलं नाही. कसला आवाज आला नाही की कसली पटण्याजोगी हालचाल नाही. त्याचं जेवण झालेलं आहे कळल्यानंतर म्हातारीनं त्याला सरळ माडीवर गादी घालून दिली. त्याची अपेक्षा समजायला तिला बिलकुल त्रास पडला नव्हता. बिछाण्यावर पडल्या पडल्या महेश्वर खोलीचं निरीक्षण करू लागला. खोलीत नजरेत भरण्यासारखं काहीच नव्हतं. मागासलेल्या गावात त्यातल्या त्यात सुखवस्तू घरामध्ये असते तशी बेताची सजावट होती. मण्यांची तोरणं भरलेली चित्र वगैरे. महेश्वर कान देऊन ऐकत होता. पण बाहेर रातकिड्यांच्या किरकिरीशिवाय दुसरं काही ऐकू येत नव्हतं. डोक्यातल्या नशेमुळे त्याला हळूहळू पेंग येऊ लागली. त्याला फार वेळ वाट बघावी लागली नाही. थोड्याच वेळात पाण्याचा तांबाचं भांडं घेऊन म्हातारीची तरुण सुंदर मुलगी वर आली. तिला पाहताच महेश्वरची झोप खाट उडाली. शरीराचा रोमरोम जागा झाला. असलं अलौकिक सौंदर्य त्यानं कधीच पाहिलं नव्हतं. शहरातल्या नटव्या बाहुल्यांच्या रंगरंगोटीचा त्याला वीट आला होता. पण कुठल्याही रंगरंगोटीशिवाय हे रूप इतकं देखणं आणि प्रसन्न करणारं होतं की स्त्रीचं खरं सौंदर्य इतक्या वर्षात आपण प्रथमच पाहतोय असं त्याला वाटलं. त्या जख्ख म्हाताऱ्या थरथरत्या देहाला इतकी सुंदर निर्मिती कधी काळी आली नसती. त्याच्यावर त्याचा विश्वासच बसना. इतर लाजऱ्या मुलींसारखा तिने दिवा मालवायचा आग्रह धरला नाही. महेश्वरला ते शरीर नुसतं स्पर्शायचं नव्हतं, तर त्याला ते दिव्य सौंदर्य डोळे निवेपर्यंत पाहायचं होतं. दिवा न मालवताच त्याने कपड्याची मध्यस्थी आपल्या हातांनी दूर केली. मंद प्रकाशात ते देखणे पण अधिकच शोभिवंत वाटू लागलं. नितळ शरीर, त्यावर मंद केशरी दीपकळीचा रंग, मादक चेहरा आणि फुललेलं तारुण्य झाकण्याचा सुंदर प्रयत्न करणारे तिचे मोकळे लांबसडक काळेभोर केस. महेश्वरच्या मस्तकातल्या नशेला या नवीन नशेनं अधिकच बेबंद केलं. चेहऱ्यावरून लाजवत दिसणारी ती तरुणी शृंगाराच्या कलेत त्याच्याही पेक्षा पारंगत दिसली. शृंगार मोहक होईल इतकी लाजेची डूब. त्या पलीकडे मुक्त विहार. जणू महेश्वरच्या कल्पनेतच केवळ नांदणारी स्त्रीसुखाची मूर्ती तिचा आकार घेऊन समोर आली होती. त्याला हर प्रकारे संतुष्ट करत होती. रात्री कधीतरी न राहून त्यानं आपल्या बोटातली अंगठी तिच्या बोटात सरकवली आणि सकाळी निघताना म्हातारीच्या हातात नोटांचा जोडगा दिला. म्हातारीनं तो पुन्हा पुन्हा कपाळाला लावला आणि येत जा असत कधी म्हणून त्याला निरोपही दिला. जड शरीरानं आणि हलक्या मनानं महेश्वर खानावळीकडे निघाला. रात्रीच्या जागरणानं शरीर सुस्तावलं होतं, पण मनावर एक नवीन धुंदी चढली होती. नाचावं आणि गावं असंच वाटत होतं. तो स्वतःशीच हसत होता, गुणगुणत होता. खानावळीत वेणुमाधव आणि विद्याधर त्याचीच वाट पाहत होते. त्याला हसत गात येताना पाहून वेणुमाधवचा जीव भांड्यात पडला. निर्धास्त मनानं त्यानं चहाची ऑर्डर दिली.
चहा पिता पिता महेश्वरनं त्यांना सगळा प्रकार अधिक खुलवून सांगितला. काय सांगू दोस्त, आपल्याकडं अधिक शब्दच नाही बघ वर्णन करायला. शेवटी तो थकून म्हणाला, तू वर्णन करूच नकोस. वेणुमाधव म्हणाला, आज मी प्रत्यक्ष जाणार आहे, तेव्हा अनुभव घेऊनच पाहीन. त्याच्या मनावरचं दडपण गेल्यामुळे तो अधिकच उत्साहात बोलत होता. तू अंगठी दिलीस काय? मी कर्णफुलं देईन. आठवण काढायला पाहिजे तिनं आपली जन्मभर. काय? विद्याधर जरा गप्पच होता. सारं ऐकून घेतल्यावर त्यानं सावकाश विचारलं, पण महेश्वर, खरंच का तुला तिकडं काही विचित्र आढळलं नाही? या विद्याचं असंच, काळजी केल्याशिवाय याला राहावतच नाही. वेणुमाधव म्हणाला, काल आपणच किती धास्तावलं होतो हे आता पार विसरून गेला तो. मंडळी नदीवर पोहायला गेली. येऊन पुन्हा पिण्याचा कार्यक्रम झाला. जेवल्यानंतर सगळ्यांनी ताणून दिली ती थेट संध्याकाळपर्यंत. मजा करता करता दिवस मावळला आणि खरी मजा तर रात्रीच येणार होती. पण आज रात्री महेश्वर दुसरीकडे कुठेच गेला नाही. तो नुसता झोपून राहिला. दिवसभर त्याच्या थट्टा मस्करीला नुसता ऊत आला होता. आताही तो हसत होता. हसत हसतच म्हणाला, हम किधर भी नहीं जाएंगे यार. कालच्या मजेची चव अजून तोंडावर आहे. ती आज दुसरीकडे कुठे जाऊन फुकटमध्ये बिघडवायची नाहीये. त्याच्या या बोलण्यानं अधिकच अधीर होऊन वेणुमाधव ठरल्या वेळेच्या जरा आधीच निघाला. विद्याधरही आज एका नव्या पत्त्यावर गेला. मात्र जाण्यापूर्वी वेणुमाधवला पुन्हा पुन्हा बजावायला तो विसरला नाही. काही वेगळं दिसतं का, इकडे तिकडे लक्ष ठेव. पण वेणुमाधवला आता काहीच वेगळं दिसणार नाही तर तो सांगणार तरी काय? दुसऱ्या दिवशी जेव्हा तिघेही खानावळीत जमले तेव्हा आदल्या दिवशीचाच प्रकार. वेणुमाधव तोंड फाटेस्तवर स्तुती करीत बसला, गावाबाहेरच्या त्या घराची. म्हणाला, काय सांगू दोस्त, मी तिला कर्णफुलं दिली. तिने मला दिलेल्या सुखापुढं ती काहीच नव्हती. राजा असतो तर मुकुट दिला असता डोक्यावरचा उतरून. त्याच्या जोडीला महेश्वरची बडबड चालू. एक रात्र मध्ये जाऊन सुद्धा त्याच्या सुखाची गोडी किंचितही कमी झाली नाही. किंबहुना ती आता आठवणीनं दिवसेंदिवस वाढत जाणार होती. विद्याधरला आता कधी एकदा रात्र पडेल असं होऊन गेलं. रात्री काय काय अनुभवायला मिळेल याच्या विचाराच्या गुंगीत त्यानं संबंध दिवस काढला. गेल्या 2 रात्री त्याला मिळालेल्या पोरी वाईट नव्हत्या, पण त्याच्या दोन्ही मित्रांच्या तुलनेत त्यांच्यात काहीच दम नव्हता. आपलं रात्री फुकट गेल्या नव्हता एवढंच, पण खरी गंमत येणार होती ती आज रात्री. त्यानं त्या गावाबाहेरच्या मुलीला देण्यासाठी महागातल्या बांगड्या घेतल्या. हो, पुढं मागं इथं परत आलो तर तिघांमध्ये आपल्याला अधिक सुख द्यायला हवं, तेव्हा आपला वाण सगळ्यात मौल्यवान हवा. त्याच दुपारी ते उतरले होते तिथे तो फाटका माणूस येऊन गेला. तिघांनीही त्याला डोळे फाटतील एवढं जबर कमिशन दिलं. गावाबाहेरचं ठिकाण सुचवल्याबद्दल महेश्वर आणि वेणुमाधव यांनी पायच धरायचं बाकी ठेवलं एवढंच. शेवटी तोच ओशाळून म्हणाला, लोक साले असेच एखाद्याला बदनाम करतात. काय काय पिकवलं होतं त्या घराबद्दल. ती पोरगी नसेल बदली एखाद्याला. दुसरं काय, बसला असणार तो दुसऱ्या दिवसापासून गावभर बोंबलत त्या दोघींच्या नावानं. शेवटी ज्या रात्रीची विद्याधर सकाळपासून वाट पाहत होता ती एकदाची आली खरी. महेश्वर आणि वेणुमाधव यांच्या जे लक्षात आलं नसेल ते आपल्याला नजरेतून अजिबात चुकता कामा नये, म्हणून तो पहिल्यापासून सगळं बारकाईने पाहत होता. पण त्याच्या चौकस नजरेलाही काहीच नवीन सापडलं नाही. तो देखील त्या दोघांसारखा त्या मुलीच्या सौंदर्यानं दिपून गेला. तिला जवळ घेऊन त्यानं विचारलं, तुझ्या बोटातली अंगठी कुणाची? माझ्या मित्राची, हो ना? तिनं स्मित करीत म्हटलं, होय. तिच्या कर्णफुलांना हलके स्पर्श करून विचारलं, ही कर्णफुलं काल आलेल्या माझ्या मित्रानं दिली. तिने हलकेच मान डोलावली. त्यासरशी कर्णफुलं जागच्या जागी डुलली. मग त्यानं तिच्या हाताचं चुंबन घेतलं आणि खिशातल्या बांगड्या चढवीत म्हणाला, या मी आणल्या. त्या दोघांपेक्षाही अधिक मौल्यवान. राहील लक्षात? ती हसली. तिनं आपण होऊन त्याला गच्च मिठी मारली. ती रात्र एखाद्या स्वप्नासारखी गेली. मध्येच डोळ्यावरून फिरणारी गुंगीची मोरपिसं आणि पुन्हा पुन्हा पांघरून घेतलेली शरीराची ऊब.
अर्ध्या मिटल्या डोळ्यांसमोर ओठ दिसत होते आणि डोळे दिसत होते. अंगावरून केस फिरत होते. भास होत होता की दहिवरात गुलाब पाकळ्या भिजतायत, पाखरं घुमतायत, खोल पाण्यात मासोळ्या सूर मारतायत, मोरानं पिसारा उघडला आहे. या भासामध्ये कधीतरी पहाट विरघळून गेली आणि हवेतली थंडी वाढली. तो जागा झाला तेव्हा बाहेर चांगलंच उजाडलं होतं. काही क्षण तो तसेच डोळे मिटून पडला. रात्रीचं सुख आठवत राहिला. ती अर्थातच खाली निघून गेली होती. त्याच्या मनात येत राहिलं, लोक बोलतात, काय हवं ते बोलतात. त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही हे उत्तम झालं. नाहीतर नशिबीचं हे स्वर्ग सुख टळणारच होतं. विद्याधरनं कपडे चढवले आणि तो निघाला. एवढ्यात अपेक्षेप्रमाणे ती दार उघडणारी, गादी घालून देणारी म्हातारी त्याच्या समोर आली. इतका वेळ जशी काही ती आठवणीतूनच गेली होती. कोण असेल ही तिची? आई नक्कीच नाही. ही किती म्हातारी आहे. आजी असेल ही बहुधा, आईची आई. म्हातारीनं पैशासाठी हात पुढं केला. विद्याधरनं पैशाचं पाकिट खिशातून काढलं. त्यातून एक जुडगा बाहेर काढला. तो जुडगा तो तिच्या हातावर ठेवू लागला आणि अचानक त्याचा हात हवेतल्या हवेत थबकला. म्हातारीच्या हातात त्यानं काल रात्री चढवलेल्या बांगड्या होत्या. डोक्यावरचा पदर पडला होता. केसांच्या जटामधून कानातली कर्णफुलं डोकावत होती. काल रात्री काळोखात न दिसलेल्या बोटातली ती किमती अंगठी होती. अचानक त्याला एका भयंकर सत्याचा उलगडा झाला. त्यानं ते पैसे तिथेच फेकले. जीवाच्या आकांतानं तो घरापासून दूर पळत सुटला. त्याला पळत येताना पाहून खानावळीच्या बाहेर ओट्यावर बसलेले महेश्वर आणि वेणुमाधव उठून उभे राहिले. विद्याधरला धाप लागली होती. धावण्याच्या श्रमानं आणि भीतीनं त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. कसाबसा तो एवढंच बोलला, ती म्हातारी जखीण, आपल्यासारख्या तारुण्यावर जगणारी. त्याच्यानं पुढे बोलवेना. जखीण? आपण जखिणीच्या शरीराशी? एवढंच वेणुमाधव जेमतेम बोलू लागला. दुसऱ्या क्षणी त्याचे डोळे भीतीने तारवटले. हात छातीशी गेला. तोंडातून एक चिक्कार निसटला. त्याचा निष्प्राण देह खाली कोसळला. आपण मजा केली रात्रभर एका थेरड्या जखिणीबरोबर. महेश्वर जोरजोरानं हसत सुटला. त्याचं हसणं थांबेच ना. कितीतरी वेळ तो नुसता हसत होता. दम लागून तो हसायचा थांबला. त्याला आजूबाजूचं काहीच समजेनासं झालं. महेश्वरचं पुढं काय झालं ठाऊक नाही. पासोडीवाला म्हणतो वेणुमाधवला कोणी अग्नी दिला तेही ठाऊक नाही. आणि विद्याधर, त्याचं काय झालं? मी विचारलं. विद्याधर तुझ्या समोर उभा आहे बेटा, पासोडीवाला म्हातारा म्हणतो. मला फारच आश्चर्य वाटत नाही. गोष्ट चांगली आहे हं तुमची, मीही म्हणतो. पण आजच्या काळात असं काही घडत नाही. तुमच्या वेळची गोष्ट वेगळी होती, 50-60 वर्षापूर्वीची. 50-60? म्हातारा विषण्ण हसतो. 50-60 वर्षापूर्वीची नाही बेटा, बरोबर 15 दिवसापूर्वीची आहे. माझं तारुण्य त्या जखिणीनं शोषलंय. तिच्याबरोबर झोपल्याची भयंकर किंमत देऊन बसलोय. पहिले 3 दिवस मला काहीच झालं नाही, पण 4थ्या दिवशी पाहतो तर माझे सारे केस पांढरे झालेले. आणि त्यानंतर आठवडाभर माझा हा जीर्ण अवतार झाला. तुला आता दिसत असेल. लक्षात घे, 15 दिवसापूर्वी मी तुझ्या एवढा होतो, बरोबर तुझ्या एवढा. मला आता त्या पासोडवाल्याच्या नजरेला नजर देवत नव्हती. कुणास ठाऊक त्यानं सांगितलेलं खरं होतं की खोटं. त्याच्या त्या अद्भुत हकीकतीला त्याच्या स्वतःच्या शब्दाशिवाय दुसरा कसलाही पुरावा नव्हता. कदाचित त्या बुड्ढ्याचा आटात सटकलेला असेल आणि सगळी दंतकथा त्यानं रचून सांगितली असेलही एखाद्या वेळी. मी मुक्काट्यानं कंदील उचलला आणि चालू लागलो. कसा कोण जाणं, माझा बेत आता बदललेलाच असतो. नव्या पेठेकडे न जाता मी सरळ घराच्या दिशेनं पावलं उचलू लागलो.